माझ्या रे पण बापाचा नाद नाही नादाला लागू नको। आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून टाका। हा जो टेटस आहे आपण अलाइट मोशन मधून क्रिएट केला। सिंपली हा टेटस क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करायचं आहे। अलाइट मोशन ओपन केल्यानंतर बिटमॅप प्रीसेट आणि सेगेपिक प्रीसेट दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट करून घ्यायचे। इम्पोर्ट केल्यानंतर बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर बघू शकता काही तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळून जाणार। स्टार्टिंगला यायचं आहे। स्टार्टिंगला याच्यानंतर पहिल्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून कलर फिलवरती यायचं, नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला इथे जो फोटो ॲड करायचा आहे त्या फोटोवरती क्लिक करून प्लस आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। केल्यानंतर बघू शकता काही अशा प्रकारे तुमचा फोटो इथे ॲड होऊन जाणार। दुसऱ्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, कलर फिलवरती आणि नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। फोटोवरती क्लिक करून प्लस आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। तिसऱ्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, कलर फिलवरती आणि नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। फोटोवरती क्लिक करून प्लस आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। केल्यानंतर तुम्हाला 6.16 सेकंदावरती आल्यानंतर परत तुम्हाला इथं फोटो ॲड करायचे आहे। प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे। फोटोवरती क्लिक करायचं आहे, 3 डॉटवरती आणि इथून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे। केल्यानंतर फोटोच्या लेअरवरती क्लिक करून सगळ्यात लास्टला यायचं आहे। आल्यानंतर 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करायचं आहे। केल्यानंतर 8.14 सेकंदावरती आल्यानंतर इथून एक्स्ट्रा पार्ट इथून कट करून घ्यायचं आहे। केल्यानंतर बघू शकता तर आता जेवढे इथं तुम्हाला बीट दिसणार तेवढे इथं तुम्हाला फोटो कट करून घ्यायचे आहे काही अशा प्रकारे। त्याला तर मी सर्व फोटो कट करून घेतो। तर बघू शकता काही तुम्हाला अशा प्रकारे फोटो कट म्हणजे ॲड करून घ्यायचे आहे। ॲड झाल्याच्यानंतर तुम्हाला 10.1 सेकंदावरती आल्याच्यानंतर आता तुम्हाला इथे PNG ॲड करायचे। PNG ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे। ज्या फोल्डरमध्ये तुमची PNG आहे त्या PNG वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। याची साईज थोडी कमी करून घ्यायची आहे आणि इथं वरती तुम्हाला ठेवायची आहे काय अशा प्रकारे। PNGच्या लेअरवरती क्लिक करून सगळ्यात लास्टला यायचं आहे। 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे। केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे, सेगेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। पहिल्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून इफेक्टवर जाऊन 3 डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट करायचा आहे। बॅक यायचं आहे, बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर तुम्हाला हा जो काही इफेक्ट आहे 7.16 सेकंदावरती आल्याच्यानंतर पहिल्या म्हणजे फोटोवरती क्लिक करायचं आहे। केल्यानंतर इफेक्टवर जाऊन 3 डॉटवर पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे, सेगेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। 2 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे। बॅक यायचं आहे, बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर आता तुम्हाला हा जो काही इफेक्ट आहे पण 8.15 सेकंदावरती आल्याच्यानंतर पहिल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। केल्यानंतर एक फोटो सोडून तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। एक फोटो सोडायचा आहे आणि तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। एक फोटो सोडायचा आहे आणि इथं तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। आपण तिसऱ्या फोटोला इथं हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। केल्यानंतर इथून बॅक यायचं आणि सेगेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। 3 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे। बॅक यायचं आहे, बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर परत तुम्हाला आता यायचं आहे 8.18 सेकंदावरती आल्याच्यानंतर इथं हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। केल्यानंतर एक फोटो सोडून तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट इथं पेस्ट करायचा आहे। केल्यानंतर परत तुम्हाला तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे। आणखी तुम्हाला इथं तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। केल्यानंतर इथं पण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर काही अशा प्रकारे हा इफेक्ट तुम्हाला दिसून जाणार। तर इथून बॅक यायचं आहे, सेगेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर 4 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे। बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर आता तुम्हाला हा जो काही इफेक्ट आहे लावायचा आहे तुम्हाला 9.20 सेकंदावरती आल्याच्यानंतर फोटोच्या लेअरवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे। बघू शकता हा इफेक्ट पण इथं लागलेला आहे। बॅक यायचं आहे, सेगेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर 4 नंबरच्या फोटोच्या म्हणजे 5व्या नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे। बॅक यायचं आहे, बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर तर हा इफेक्ट लावायचा आहे तुम्हाला 10.13 सेकंदावरती आल्याच्यानंतर फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे। एक फोटो सोडायचा आहे, तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। एक फोटो सोडायचा आहे, तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे, सेगेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर जो 6वा फोटो आहे त्या 6व्या फोटोला हा इथून इफेक्ट कॉपी करायचा आहे। बॅक यायचं आहे, बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे।
केल्याच्या नंतर आता तुम्हाला हा जो काही इफेक्ट आहे तर 11.4 सेकंदावर केल्याच्या नंतर ह्यावाल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। केल्याच्या नंतर परत तुम्हाला आता जे फोटो राहिले आहे त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। तर झालेलं आहे। तर तुम्ही बॅक यायचं आहे, सेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं आहे। आता तुम्हाला इथं वरती 2 लेअर दिसणार, ह्या दोन्ही लेअरला सिलेक्ट करून इथून कॉपी लेअर करायचं आहे। बॅक यायचं आहे आणि बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्या नंतर हा जो आयकॉन दिसते यावर क्लिक करून पेस्ट लेअर करायचं आहे। दोन्ही लेअरला सिलेक्ट करायचं आहे आणि सगळ्यात लास्टला यायचं आहे। खालील तुम्हाला आयकॉन दिसते यावर क्लिक करायचं आहे। केल्याच्या नंतर आता तुम्हाला 10.1 सेकंदावर केल्याच्या नंतर खालची जे काही लेअर आहे त्याला इथून कट करून घ्यायचं आहे। तर आता तुमचा व्हिडिओ तो एकदम रेडी झालेला आहे। याला सेव्ह करण्यासाठी सेटिंगच्या साईडचा शेअरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करायचं आहे। एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्या नंतर तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाणार। आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।